एवढा भयंकर ऍक्सिडेंट पहिल्यांदा लाईव्ह पाहिला आणि मग डायरेक्ट 7-5-12 गेले. तर आज होता आमच्या शुभम भाईचा पेपर, तर मग तेव्हा म्हणे चाल म्हणे आपण बुलढाण्याहून. म्हणलं चाल मग काही विषय नाही. मग आमचं जास्त अर्जंट असल्यामुळे आम्ही दुरूनच एकदा मर्दडी माताचं दर्शन घेऊन घेतलं आणि तिथं थोडंच काय पुढे येत नाही त्याला की आपल्या दिंडीचं बी दर्शन होऊन गेलं. मग दिंडीचं दर्शन वगैरे घेऊन तर आम्ही थेट आलो बुलढाणा. लगेच आलो LIC ऑफिस जवळ, गाडी बिडी ओके मध्ये लावून दिली. शुभम भाईनं घेतली लगे आतमध्ये एंट्री. मग लगेच आलो वरती ऑफिस मध्ये. शुभम भाई तर गेला होता पेपरला. मग आपण तिथं मोबाईल मध्ये थोड्याशा काड्या केला, इकडे तिकडे पाहिला, येडेचाळी केले. मग शुभम भाई तर ओके मध्ये पेपर देऊन आला होता. मग आता राहिली होती एक सिग्नेचर बी मारून घेतली आणि पेपर बी एवढा भारी होता ना, डायरेक्ट ताबडतोब रिझल्ट लागला. डायरेक्ट शुभम भाई पास झाला आणि तो इथला खुश झाला की पायच काम. मग असे 2-4 शब्द बोलत लगेच निघालो समोर जाण्यासाठी. टाकली सरकारी दवाखान्याकडे गाडी, काऊन की आम्हाला घेणं होता लहान बाळाचा जन्माचा दाखला. इथून मेडिकल म्हणून आपल्याला जी झेरॉक्स लागत होती ती झेरॉक्स घेऊन घेतली. वेळ न करता लगेच आलो दवाखान्यात आणि आपण जी झेरॉक्स घेतली त्या झेरॉक्सवर थोडी माहिती लिहून होती, माहिती लिहून घेतली. लगे आतमध्ये त्या साहेबाकडे देऊन टाकली. मग ते साहेब म्हणे सध्या की तुम्हाला जन्माचा दाखला भेटू शकत नाही, 4 वाजता या. मग म्हणलं बरोबर साहेब. आणि योग्य जन्माचा दाखला योग्य आपला नाही बरं, शुभम भाईच्या पोरीचा आहे, लहान बाळाचा. मग आमचा अचानक भयानक प्लॅन झाला की चला म्हणलं बालाजी मंदिरावर जाऊ. आता याच्या पुढे काय काय झालंय जर तुम्हाला पाहायचं असेल तर फॉलो करून घ्या, लवकरच पार्ट 2